For the limit test of our sulfate, we have to take a 2 Nestler cylinder, one for standard and one for our test. दोन्ही नेस्लर सिलेंडरमध्ये आपल्याला काही केमिकल्स ॲड करायचे आहे. दोन्हीमध्ये सेम केमिकल्स असणार आहे, फक्त स्टँडर्डमध्ये जो काही स्टँडर्ड सॅम्पल आहे तो ॲड करायचा आहे, टेस्टमध्ये टेस्ट सोल्युशन ॲड करायचं. ओके, कुठले केमिकल्स ॲड करायचे आहे तर वी हॅव टू ॲड अवर बेरियम सल्फेट फॉर 5 ml अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड 2 ml. हे दोन केमिकल ॲड केल्यानंतर स्टँडर्डमध्ये आपल्याला स्टँडर्ड सोल्युशन ॲड करायचं आहे ऑफ पोटॅशियम सल्फेट 1 ml आणि टेस्टमध्ये असा सॅम्पल जो आपल्याला डिटेक्ट आउट करायचा आहे तो प्लेस करायचा आहे 1 ml. आफ्टर दॅट प्रॉपर मिक्सिंग करून त्याला व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे अप टू 50 ml नेस्टर सिलेंडरमध्ये आणि वी हॅव टू प्लेस इट फॉर ऑब्झर्वेशन. आफ्टर दॅट 30 मिनिट्स नंतर आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. जी काही स्टँडर्डची नेस्टर सिलेंडर आहे याच्यामध्ये काही टर्बिडिटी आपल्याला दिसणार. जर टेस्टची टर्बिडिटी हे हायर असणार आहे ॲज कम्पेअर टू अवर स्टँडर्ड, तर जो काही पर्टिक्युलर सॅम्पल आहे तो लिमिट टेस्ट फेल करतो. आणि जर टेस्टची टर्बिडिटी ही लेसर असणार ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड, तर ती जी काही पर्टिक्युलर सॅम्पल आहे सल्फेटची लिमिट टेस्ट पास करतो.